नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्ती बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा. हरे नमः. मैत्री उवाच एवमा विष्कृतो शेष गुणकर्मयोनिम सगृढैवतं सम्राडुपरतमुवाच. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाला सांगतात आणि प्रत्यक्ष शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. इकडे मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, मनु यांनी आदेशित केल्याप्रमाणे ब्रह्मदेवानी मनुला आदेशित केलं. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार मनु हे पृथ्वी पर्यटनासाठी आणि वर संशोधनासाठी निघाले. आपल्या मुलीला योग्य वर पाहिजे म्हणून निघाले. फिरत 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 ते म्हणतात, फिरत फिरत हे आपल्या रथामध्ये बसून सर्वत्र विकर्षयन बृहतीम सेनाम पर्यटन से शुमानिव, सर्वत्र फिरत 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 ते यांच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. सरस्वती नदीच्या तीरावरती हा जो बिंदुसुरस नावाचं तीर्थ होतं, तिथे यांचा आश्रम, कर्दम महामुनींचा आश्रम. त्या ठिकाणी येऊन पोहोचल्यानंतर अधर्मश्च शमेधेत, त्यांना पाहिल्याबरोबर हे वाटच पाहत होते की राजा येणार आहे. विष्णूंनी सांगितलं की राजा येईल आपली मुलगी घेऊन, 4-8 दिवसामध्ये येईलच. हे वाटच पाहत होते. आलेला राजा म्हणजे आपला सासरा आहे हे त्यांना माहीत होतं, पण तरी सुद्धा ते प्रगट केलं नाही. राजा आला. राजाने रथ उभा केला. राजा आतमध्ये आला. आश्रमामध्ये आल्याबरोबर राजाला योग्य पद्धतीने त्याचा सत्कार मुनींनी केला आणि मोठ्या गोड भाषेमध्ये विचारलं, महाराज, आपलं येणं कुणीकडे झालं? अधर्मश्च समेत येतं. आपण विनाकारण फिरणार नाहीत. तुम्ही राजे आहात. अधर्माचं निर्दालन करणे आणि धर्माचं पालन करणे हा तुमचा धर्म आहे आणि म्हणून तुम्ही सगळीकडे फिरत असता. शयाने त्वयि लोकोयम, आणि तुमच्या जीवावर संपूर्ण प्रजा मोठी आनंदी असते म्हणून तुम्हाला तुमचं स्वागत मी करतो. आपण खरोखर धर्ममूर्ती आहात. कारण राजा म्हणजे विष्णूचा अंश आहे म्हणून तुम्ही विष्णूची मूर्ती आहात, धर्माची मूर्ती आहात, धर्मरक्षण करणारे आहात. असं म्हटल्यानंतर राजालाही आनंद झाला. राजाला त्यांनी त्या ठिकाणी आसन दिलं. आसनावरती राजे बसले, त्यांची पत्नी बसली आणि मुलगी बाजूला बसली. याप्रमाणे त्यांनी सांगितलं, हात जोडले राजांनी सुद्धा. राजा म्हणाले, मुली महाराज, खरोखर तुम्ही श्रेष्ठ आहात. मला सांगण्यात आलेलं आहे, ब्रह्मदेवानी मला सांगितलंय की ब्रह्मा सृजस्वमुखतो. ब्रह्मदेवानी मला सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्यापासून जन्माला आलेला आहात, त्यांच्या मुखापासून जन्माला आलेला आहात. आणि ब्राह्मण हा ब्रह्मदेवाचं मुखच आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य कृताः. अर्थात दोघांनी एकमेकांची स्तुती केलेली आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही ब्रह्मदेवाच्या मुखापासून जन्माला आलेला आहात. तेव्हा छंदोमयस तपोविद्या योगविद्या नलंपटान, खरोखर तुम्ही ज्ञानी आहात. छंदोमयस तपोविद्या, वेदांग पारंगत आहात. छंदोमय म्हणजे वेदांचा अभ्यास केलेला आहे, योगाचा अभ्यास केलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या विद्यांनी तुम्ही युक्त आहात. तत्राणा, आणि मला हे कळालं की तुम्ही 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतलं, हेही मला कळालेलं आहे. तेव्हा या ठिकाणी तव संदर्शनादेव, आपल्या ऋषी, आपल्यासारखे महात्मे, तपोयोगी, त्याचप्रमाणे ज्ञानयोगी यांचं दर्शन होणं म्हणजे खरोखर दुर्लभ आहे. दिष्ट्यामे भगवान दृष्टो तदृशोयम कृतात्मनाम, माझं काहीतरी सद्भाग्यच आहे की ज्यामुळं मी आपलं दर्शन घेतलं, आपली या ठिकाणी भेट झाली. आणि दिष्ट्या त्वयानुसृष्टोहम,
आणि हे पहा, आता मी स्पष्टच सांगतो मी कशासाठी आलो. मी कशासाठी आलो हे मी सांगतो. मी, माझी पत्नी आणि ही माझी मुलगी, सभवान दुहित्र स्नेह परिकृष्टात मनो मम, ही माझी मुलगी अत्यंत मला प्रिय आहे, आवडती आहे. देवहूती असं तिचं नाव आहे. आणि मला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. त्यापैकी ही थोरली मुलगी आहे. आणि मला असं वाटतं की हिचं लग्न तुमच्यासोबत व्हावं, कारण गुण, शील, त्याचप्रमाणे योग्यता या दृष्टीने विचार केला तर तुम्हीच योग्य आहात. मी बरंच संशोधनासाठीच निघालेलो होतो आणि मला ब्रह्मदेवाने आदेशित केलं, त्याप्रमाणे मी या ठिकाणी आलोय. अन्विच्छती पतिम युक्तम, तिला देखील आता असं नाहीये की माझीच इच्छा आहे, तिची सुद्धा इच्छा आहे लग्न करण्याची. म्हणजे मुलीचा सुद्धा विचार घेत होते. त्या काळामध्ये सुद्धा मुलीला लग्न करायचंय का नाही असं विचारत होते. तेव्हा ते म्हणतात अन्विच्छती पतिमुयुक्तम वयशील गुणादिभिः, ती देखील पती इच्छित आहे, अर्थात उपवर झालेली आहे. आणि तिला पतीची कामना असल्यामुळे योग्य वयाचा पती सुद्धा योग्य वयाचा पाहिजे, योग्य शीलाचा पाहिजे आणि गुणयुक्त पाहिजे. यदा भवतः शील, आणि तुमचं शील, तुमचं गुण, तुमचं रूप, तुमचं त्याचप्रमाणे या ठिकाणी तपश्चर्येचं सामर्थ्य या दृष्टीने विचार केला तर मला असं वाटतं की माझ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करावा, असं या ठिकाणी मोठ्या नम्रतेने गोड भाषेमध्ये राजा बोलतोय. आणि ते बोलत बोलत आपल्या पत्नीकडे पाहिलं. पत्नीची देखील अनुमती आहे हे त्यांनी पाहिलं. तिच्या डोळ्यामध्येच ती अनुमती दिसली. आणि मग राजा म्हणतो य उद्यत मनादृत्य कीनाशमभियाचते. हळूच एक चिमटा काढला बोलता बोलता. आता राजा येतो, सासरा होणारा यांचा, त्याने चिमटा असा काढला की हे पहा, उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते. आणि या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय कीनाशमभियाचते उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते अपि निर्मुक्त संगस्य कामरक्तस्य किं पुनः य उद्यतमनादृत्य कीनाशमभियाचते क्षीयते तदेशस्फीतम मानुश्चावज्ञया हतः. त्याने असं म्हटलं की हे पहा, मी आपणाकडे स्वतःहून आलो आणि जो स्वतःहून तुमच्याकडे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जो येतो, जो स्वतःहून भोग प्राप्त करून देण्यासाठी जो येतो, त्याला नकार देणं बरं नाही. म्हणजे पहिल्यांदाच एक अशी आडाखा टाकला की मी पहिल्यांदा तुमच्याकडं आलोय, तुमची देखील इच्छा आहे की तुम्हाला पुत्र व्हावा, तेव्हा तुम्हाला तुमचा गृहस्थाश्रम धर्म चालावा अशी तुमची इच्छा आहे आणि मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय, ही मागणी माझी आहे आणि माझी विनंती देखील आहे. परंतु जर स्वतःहून एखादा माणूस आपल्याकडे येत असेल तर त्याला नकार देऊ नये असा व्यवहार सांगितला. व्यवहारज्ञ होता राजा, त्याने व्यवहार सांगितला की स्वतःहून जर एखादा कुणी येत असेल भोगाची प्रार्थना करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट प्रदान करण्यासाठी तर विरक्त पुरुषाने त्याचा अभ्यय करू नये. आणि जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा अनादर करतो त्याला मग पुन्हा दुसऱ्याकडे हात पसरावा लागतो. म्हणजे हेही पुन्हा सांगून टाकलं, समजा तुम्ही जर मला नकार दिला तर तुम्ही वाऱ्या फिरताल, तुम्हाला चांगली पत्नी सुद्धा मिळणार नाही. म्हणजे हळूच व्यवहारही सांगितला आणि एक चिमटाही काढला. म्हणून ते म्हणतात उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते. आता प्रतिवाद करू नका, वेगळं काही सांगू नका, वेगळे काही शब्द काढू नका. जो पुरुष स्वतः प्राप्त झालेला भोगाचा अनादर करतो तो कृपणाप्रमाणे इतरांच्या पुढे हात पसरतो आणि मग त्याच्या इच्छा काही पूर्ण होत नाहीत, त्याला तिरस्कार स्वीकारावा लागतो. तेव्हा म्हणून माझं म्हणणं आहे अहंत्वा शृणव, म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हिच्याबरोबर विवाह करावा. हा पहिला विवाह आहे. ते म्हणतात विवाहार्थम समुद्यतम, विवाहासाठीच आम्ही आलो, आम्ही लग्न जमवायला, लग्न जुळवायला, लग्न करून जायला या ठिकाणी आलो. आता जसं
वन डे मॅरेज आहे तसं हे वन डे मॅरेजच होतं. एका दिवसामध्ये त्यांनी लग्न जुळविलं, लग्न निश्चित केलं. वाग्दत्तवधू म्हणजे ज्याला आपण आदल्या दिवशी करतो पूजा, वरपूजा करतो, पण ते म्हणे नाही एकाच दिवसात सगळं करायचंय. लग्न मुलगी पाहायची, मुलगाही पाहायचा आहे, लग्नही निश्चित करायचंय आणि लग्नही पूर्ण करून आम्हाला निघून जायचे. आम्ही या ठिकाणी थांबणार नाही. अहंत्वा शृणवम विद्वन विवाहार्थम समुद्यतम अतस्वम पुकुर्वाण प्रत्याम प्रतिग्रहाण मे. प्रत्ता म्हणजे दिली. आता ही मुलगी मी तुमच्या स्वाधीन केली. प्रतिग्रहाण मी तुम्हाला दिली. आता तुम्ही प्रतिग्रहाण, मग प्रतिगृहिष्यामी म्हणा, मी स्वीकारली म्हणा. असं म्हणल्यानंतर ऋषी कर्दम महर्षी बोलू लागले. बाळमुद्वोढू कामोह. ते म्हणाले की पा आपण जे म्हणता ते बरोबर आहे. मला देखील विवाह करायचाच आहे. मी देखील विवाहाच्या इच्छेमध्ये आहे आणि चांगल्या मुलीच्या शोधात होतो. आणि कामस्य भूया नरदेवतेस्या. आणि या ठिकाणी केवळ कामासाठी भोगासाठी विवाह करायचा नाहीये, तर त्यामागे धर्माचं कार्य आहे. विवाहाच्या निमित्ताने पुढे प्रजा उत्पन्न झाली पाहिजे. ही प्रजा सुद्धा डुकरासारखी, मांजरासारखी, कुत्र्यासारखी नको. मग कशी पाहिजे? तर सुप्रजा वीर बनतो वयम श्याम पतयो रयिणाम. आपण घंटा वाजवत असताना मंत्र म्हणतो काय? सुप्रजा वीर बनतो वयम श्याम. आम्हाला कसे पुत्र पाहिजेत? तर सुप्रजा, चांगली प्रजा पाहिजे, जिने पुढे धर्मकर्म केला पाहिजे, जिने पुढे वंश सातत्य टिकवलं तर पाहिजेत, परंतु धर्म सातत्य टिकवलं पाहिजे. पूजा अर्चा, धर्म कर्म, होम हवन, गृहस्थाश्रम चालला पाहिजे. त्यालाच म्हणतात सत्पुत्र. पुत्र तर अनेक असतात, संतती अनेक असते. गाढवाला, कुत्र्याला, मांजराला, डुकराला संतती होत नाहीत का? त्याला संतती म्हणत नाहीत, त्याला सुप्रजा म्हणत नाहीत. म्हणून मला योग्य अशा पद्धतीची ही मुलगी मी स्वीकारणार आहे. आणि विवाह विधीमध्ये एक मंत्र म्हटला जातो, गृभणामिते सौभगत्वाय. अशा प्रकारचा मंत्र म्हटला जातो. गृभणामिते सौभगत्वाय मया पत्या जरतिष्ठद यथा सा भगो अर्यमा सविता पुरंधीर मय्यंत्वा दुर्गार्हपत्याय देवा. हे देवेमध्ये म्हटलं जातं. गृभणामिते सौभगत्वाय मया पत्यम जरतिष्ठद यथा सा. की मी म्हणजे पती पत्नीमध्ये जो गर्भस्थापन करतो त्यातून पुढे सुभगत्वाय सौभाग्य प्राप्त होतं. आणि मया पत्या जरतिष्ठेर यथा सा. आणि भगोय अर्यमा सविता पुरंधीर, त्यातून भग ऐश्वर्य हे सगळं प्राप्त होतं. म्हणून मला देखील अशा पत्नीची आवश्यकता आहे. कामस्य भूया नरदेवतेस्याः पुत्र्या समाम्नाय विधो प्रतीताः. आणि म्हणून तुमच्या मुलीबरोबर मी विवाह करायला तयारच आहे. मला आभूषण वगैरे किंवा अलंकार याचा मला सोस नाहीये. अनलंकृत असली तरी सुद्धा मुलगी सुशील पाहिजे, गुणवान पाहिजे. नुसता अलंकाराची शोभा ही उपयोगाची नसते. अलंकाराने माणसाला कांती प्राप्त होत नसते. आपण म्हणतो ना, केयूरान विभूषयंती पुरुषम हारान चंद्रोज्वला न स्नानन्न विलेपनन्न कुसुमम नालंकृता मूर्धजाः. केवळ सुंदर अलंकार धारण केले म्हणजे कुणी सुंदर होत नाही. मोठमोठे अलंकार दागिने घातले म्हणजे कुणी श्रेष्ठ दर्जाचा होत नाही. तर मग गुण पाहिजेत. या गुणाने माणूस शोभून दिसतो. म्हणून तुमच्या मुलीकडे मी पाहिलेलं आहे. तुमची मुलगी मला माहित आहे. ते म्हणले माहित आहे? हो. तुमच्या मुलीची कीर्ती मी ऐकून आहे. काय हो? म्हणजे पहा, कर्दम महर्षी सुद्धा किती चाणाक्ष होते. राजाच्या मुलीबरोबर लग्न करायचं तर राजाची मुलगी कशी आहे याचा शोध त्याने आधीच घेतला होता. ते म्हणे मला माहित आहे. काय? तुमची मुलगी ही फार सुंदर आहे, इतकी सौंदर्यवती आहे, इतकी अत्यंत देखणी आहे की त्या मुलीच्या कडे पाहून विश्वावसू नावाचा गंधर्व, या वर्षाचं नाव विश्वावसू आहे. विश्वावसू नाम संवत्सरे. या वर्षीच्या संवत्सराचं नाव विश्वावसू आहे. ते गंधर्वाचं नाव आहे. विश्वावसू नावाचा गंधर्व विमानातून चाललेला होता आणि या वेळेला
याम हर्म्य पृष्ठे वणदंग्री शोभाम विक्रीडतीम कंदुक बिभ्वलाक्षीम. आणि तुमची मुलगी हा सांगायला कर्दम, मला माहिती आहे तुमच्या मुलीचं काय आहे ते गुणवैशिष्ट्य काय आहेत, सौंदर्य काय आहे हे मी जाणतो. तेव्हा तुमची मुलगी गच्चीवर खेळत होती, चेंडू खेळत होती, त्यावेळेला तिच्या पायातले पंजणं वाजत होते, त्याप्रमाणे तिच्या अंगाचे अलंकार दागदागिने चमकत होते, तिच्या कमरेचा कंबरपट्टा त्याची घुंगरं वाजत होते. याम हर्म्य पृष्ठे वणदंग्री शोभाम विक्रीडतीम कंदुक बिभ्वलाक्षीम. आणि चेंडू खेळत 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 संपूर्ण गच्चीवर ती फिरत होती. या वेळेला विश्वावसू नावाचा गंधर्व विमानातून चाललेला होता. त्यांनी तिच्याकडे पाहता क्षणीच मोहित झाला आणि विमानासह खाली पडला. विश्वावसूरने पतत स्वाद विमानात विलोक्य समूह विमूढ चेता. आणि विश्वावसू सारखा गंधर्व तिच्या सौंदर्याकडे बघून संमोहित होऊन खाली पडला, हे मला माहित आहे. आणि म्हणून तुमची मुलगी किती सुंदर आहे हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. ताम प्रार्थयंती. ते म्हणले, वा, ही ऋषी असून सगळे आमची चौकशी करून घेतली. ऋषी असून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कोण कसं आहे, काय तिचं रूप कसं आहे, सौंदर्य कसं आहे याचा सगळा शोध त्यांनी घेतला. आणि मग म्हणून ताम प्रार्थयंतीम ललला ललाम शेवत श्री चरणैर्दृष्टाम. आणि अशी मुलगी मला मिळाली तर खरोखर माझं कल्याणच आहे. कारण अशा मुलीचा विरोध कोण करणार, अशा मुलीचा विरोध कोणी करू शकणार नाही. आणि तिला पुन्हा भाऊ आहे, त्यामुळं मुलगी अशी करावी की जिला भाऊ असावेत, बहिणी असाव्यात, आई असावी, वडील असावेत. कारण मुलगी ह्या सगळ्या परिवारामध्ये शोभून दिसते, सगळ्यांचे संस्कार तिच्यावरती असतात. वत्सा मनोरुच्च पदस्वका स्वसारम कोणानुमन्येत बुधोबी याताम. आणि कोण असा आहे की जो तुमच्या मुलीला नकार देईल. तिने देखील मनाने वरलंय आणि मी देखील तिला वरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की अशा मुलीचा स्वीकार हा धर्मासाठी किंवा या ठिकाणी वंशसातत्यासाठी धर्मकर्माच्यासाठी मी करणारच आहे. अतो भजिष्ये समयेन साध्वी अतो धर्मान पारमीवंश मुख्यान. आणि शुक्लाय प्रोक्तान बहुन हिंसितान. जो परमहंस जो धर्म आहे, पहिला जो धर्म आहे, तो धर्म या ठिकाणी जो सांगितलाय तो हा आहे की कन्येला पती हा परमेश्वर आहे. त्यामुळं साध्वी कन्येचा मी स्वीकार करणारच. पण माझी एक अट आहे, मी स्वीकार करतो, परंतु माझी एक अट आहे. कोणती अट आहे? तिला संतती झाली की मी मात्र आश्रम सोडून निघून जाईल, मी वानप्रस्थामध्ये निघून जाईल, एवढी माझी अट आहे. अतो धर्मान पारमहंस मुख्यान. खरा धर्म कोणता आहे? योग, याग, समाधी आणि विरक्त होणं हा खरा धर्म आहे. तेव्हा मला तिच्याशी लग्न मी करेन, पण तिला संतती झाल्याबरोबर मात्र मी आश्रम सोडून निघून जाईल. मैत्रेय म्हणतात, विदुरा हे ऐकलं त्यांनी राजाने. राजालाही आनंद वाटला. त्यांनी शतरूपा आपली पत्नी हिची मूकसंमती घेतली आणि मग त्या ठिकाणी लग्न लागलं. सावधान प्रत्ता, सावधान लग्न लागलं. तिकडे ब्रह्मदेवांनी अक्षता टाकल्या. सगळे लोक म्हणले, का हो अक्षता कुणीकडे टाकल्या? अहो म्हणले, पृथ्वीवर पहिलं लग्न लागलंय त्याच्यावर मी अक्षता टाकल्या. हे ब्रह्मदेवाला सगळंच माहीत होतं. ब्रह्मदेवांनी सगळ्या गोष्टी आधीच योजलेल्या होत्या. त्याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा स उग्र धन्वन्य देव भाष आसिच ब्रह्म धियोपगृह्णा स्मित शोभितेन मुखेन चेल देवहूत्या. आणि लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर सगळ्या प्रकारचे आंदण त्यांनी दिले. वेगवेगळ्या प्रकारचे भूषावास, भूषावास म्हणजे अनेक वस्त्र, अलंकार, प्रावरण, दागदागिने हे सगळे मोठ्या आनंदाने आंदण म्हणून दिले. आता हुंडा नाही येतो, आंदण आहे. आपल्या मुलीच्या स्वास्थ्यासाठी, प्रीतीसाठी हे सगळं दिलेलं असतं. दंपत्यो पर्यदात प्रीत्या असं म्हटलंय. ओढून घेतलं नाही, मागून घेतलं नाही, प्रीत्या अत्यंत प्रेमाने दंपतीच्या अर्थात नवरा बायकोंना त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रत्ताम दुहितरम सम्राट. त्याने त्याचा हात तिच्या हातात दिला आणि गतम व्यथा, हा मनातला सगळा जो आतापर्यंत व्यथा होती
कोणता वर असेल, कसा दिसत असेल, त्याची भेट होईल का नाही, ही जी चिंता होती सगळी चिंता मिटली आता. आणि ही चिंता मिटल्यानंतर महाराणी शतरूपा हिलाही आनंद झाला. तिने अनेक वस्त्र, प्रावरण, अलंकार, दागदागिने, महाधनान अनेक दागदागिने, त्याचप्रमाणे आभूषण, अमूल्य अशा प्रकारचे वस्त्र या ठिकाणी आंदण म्हणून दिले. दंपत्यो पर्यदात्रीत्या भूषाभाषा परिच्छदान प्रत्ताद्वैतम सम्राट सदृक्षागत व्यथा उपवयोज बाहुभ्याम उत्कंठ्यो मतिदाशया. झालं, लग्न लागलं. काय तिथं फक्त फळं तो होते खायला, तेवढे फलाहार त्यांनी केला. काय जेवणे बिवणे काही नाही, फलाहार केला. म्हणले झालं, एका दिवसामध्ये आले काय, जुळवलं लग्न काय, लग्न लागलं काय, आणि आता निघायची तयारी. एकदम आनंद वाटला. डोकं तोंड अत्यंत शुष्क होऊन गेलं. का तर आता आपल्याला विरहाचं दुःख आहे ते सहन होणार नाही, मुलीलाही होणार नाही आणि आपल्यालाही होणार नाही. एकीकडे आनंद झाला, गतव्यथा, हा सगळ्या मनातल्या व्यथा संपल्या, मनातला शंका दूर झाल्या, आनंद झाला. आणि दुसरीकडे आता विरहाचं दुःख आहे. हा मोठा असा पेच असलेला प्रसंग आहे की एकीकडे आनंद आहे, दुसरीकडे दुःख आहे, विरहाचं दुःख आहे. आणि या दोघांचं लग्न लागलं हा आनंद आहे. त्यांनी पाहिलं, त्यांचं कंठ दाटून आला, रडू येऊ लागलं. राजालाही रडू येऊ लागलं, राणीलाही रडू येऊ लागलं. दोघांचे कंठ दाटून आले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. राजाने आपल्या मुलीला आलिंगन दिलं. बाहुभ्याम परम मथिताशया, तिला आलिंगन दिलं, प्रेमाने आलिंगन दिलं. आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिचे सगळे केस भिजवून टाकले. राणीनं सुद्धा या ठिकाणी शतरूपा, तिने सुद्धा आपल्या मुलीला आलिंगन दिलं. आणि आता नीट राहा, व्यवस्थित राहा, तुझं लग्न झालंय, तू पतीच्या आज्ञेमध्ये राहा, अशा प्रकारचे उपदेशही केला. त्यानंतर अशुक्नवंशविरह, पाय काही निघेना, निघावंसं वाटेना, पण आता निघणं आवश्यक आहे. त्या आश्रमातून बाहेर पडणार. मुंचन बष्पकला मुहू, पुन्हा 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 डोळे पुसतायत, पुन्हा पुन्हा डोळे भरून येत आहेत, पुन्हा पुसतायत, पुन्हा भरून येतात. आणि आसिंच दंब, पूर्ण तिला तिचे वस्त्र भिजवून टाकले दोघांनी आपल्या डोळ्याच्या अश्रूंनी. आसिंच दंब वत्सेती नेत्रोधृतो शिखा, तिच्या पूर्ण डोक्यावर जणू काही बस अश्रूंचा अभिषेकच केला. आणि आमंत्रित मुनिवर, इकडे मुनी शांत बसलेले, त्यांनी पाहिलं चाललंय, आई वडिलांचं प्रेम आहे, काय होईल ते होईल. थांबले थोडा वेळ आणि नंतर याने आपला रथ सज्ज केला आणि रथ निघून चालला. प्रतस्थे ऋतुमारुय सवारी स्वपुरंद्र पहा, रथ सज्ज केला, रथ निघाला, रथ पुढे जाऊ लागला. जसा जसा रथ पुढे जातोय तसं तसं हिचं मन त्या रथाच्या मागे धावत होतं. जाईपर्यंत, लांब जाईपर्यंत हे एकमेकांना टाटा करत होते. बरा, नीट राहा, नीट राहा, हात करत होते, डोळ्यांनी पाहत होते. जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत पाहत होते. रथाची धूळ उडत चालली. उभयो ऋषिकुल्याया सर्व ऋषीणामुशांता संपला. आणि दूरपर्यंत धूळ दिसेपर्यंत ही नुसती स्तंभित उभी राहिली. आपले आई वडील आता आपल्या लांबून का होईना पाहत असतील म्हणून ती त्या आश्रमाच्या दाराशी उभी राहिली. धूळ दिसेपर्यंत ती पाहतच होती. धूळ शेवटी दिसेनाशी झाली. रथाचा आवाजही संपला तरी ती उभीच राहिली क्षणभर. आणि पुन्हा वळून पाहते आपले पती काय करतायत, तर त्यांनी डोळे झाकून शांत बसलेले. अरे, त्यांना तर काहीच नाही म्हणले. आपण विरहाने कातर झालोत. या ठिकाणी सोडवायला तर आलेच नाहीत, पण जे डोळे झाकून बसले समाधीच लावला. ऋषीनाम उपशांतानाम पश्चन्नात्र शमम पदाहा तमा यांतमभिप्रेत ब्रह्मावर्त प्रजापतिम. आणि डोळे झाकून बसलेले. म्हणले अरे, आपले पतिराज, आपल्याशी बोलणं नाही, चालणं नाही, संवाद नाही, भाषण नाही, काहीच नाही, आणि डोळे तर झाकून बसले. आता कसं बोलावं यांच्याशी. इकडे राजा बर्हिष्मिती नावाच्या नगरीला पोहोचला. याला बर्हिष्मिती का म्हणतात हे भागवतकारांनी या ठिकाणी सांगितलंय. बर्हिष्मिती रामपुरी सर्व समसमिन्विता कुशा काशास्ता एवासन. ज्या वेळेला हे वराह परमात्मा हे पृथ्वी घेऊन वरती आले त्यावेळेला त्याने आपलं अंग
पाण्यामध्ये असल्यामुळं अंग हलवलं, थरथर थरथर कापवलं. त्याचे जे केश पडले त्याच्यापासून कुश आणि काश असे दोन प्रकारचे दर्भ झाले. एक कुश नावाचं दर्भ, दुसरं काश नावाचं दर्भ. आणि न्यपतत यत्र रोमाणी, जिथे यांचे रोम पडले तिथे कुश आणि काश हे दोन अशा प्रकारचे हे निर्माण झाले. गवत म्हणजे एक ज्याला आपण आज बरही किंवा कुश दर्भ म्हणतो हे निर्माण झाले. आणि त्यांच्या पासूनच कुशकाय मयंबरही त्याचंच आसन तयार केलं राजाने त्यावेळेला. कुश आणि काश याचं आसन तयार केलं आणि त्याच्यावर वराह परमात्म्याची पूजा केली म्हणे. म्हणून त्याला बर्हिष्मती नाव पडलं. बर्ही म्हणजे दर्भ. तेव्हा ते म्हणतात ऋषयो याही पराभावे यज्ञ यज्ञ मी जिरे कुशकाशमयम बर्हि सारीर्य भगवान मनुः अयजज्ञ पुरुषम लब्ध्वा स्थानम यतो भुवम. याप्रमाणे त्याला बर्हिष्मती नाव पडलं. इकडे राजा आपल्या नगरीला येऊन पोहोचला आणि नगरीमध्ये आल्यानंतर आपल्या दैनंदिन कामामध्ये राहू लागला. तो दररोज पूजा अर्चा त्याचप्रमाणे त्याचं दैनंदिन कार्य तो करत होता. हे करता करता इकडं काय घटना घडली ते सांगतात. भौतिकात कथम क्लेशा. या ठिकाणी राज्यामध्ये सगळीकडे सुख नांदत होतं, कुठंही क्लेश नव्हता, दुःख नव्हतं. का तर राजा चांगला होता, राजा धर्मनिष्ठ होता. भौतिकाश्च कथम क्लेशा वादंती हरिसंशयम. जो स्वतः हरीची प्रार्थना करतो, पूजा करतो, त्याला कसं दुःख होईल. याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे तो वागत होता. इकडे मैत्रेय म्हणतात विदुरा. आता दुसऱ्या अध्याय यानंतरच्या अध्यायामध्ये सांगायला सुरुवात करतात. मैत्रेयोवाच पितृभ्याम प्रसिद्धे साध्वी पतिमिंगित कोविदा नित्यं पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभुम. आता इकडे घटना काय घडली ते सांगतात. ही देव होती, कर्दमाची अशा पद्धतीची सेवा करत होती. खरोखरच ती पतिव्रता अशी सेवा करत होती की भवानी व भवम प्रभुम. ज्याप्रमाणे पार्वती हिने शंकराची उपासना केली. आता पार्वती आणि शंकराचंच उदाहरण का दिलं बरं. ते म्हणतात ही मुलगी पितृभ्याम प्रस्थिते साध्वी. जेव्हा आई वडील हे रथ घेऊन निघून गेले आपापल्या नगरीला, त्यावेळेला पतिमिंगित कोविदा. या पत्नी कशी आहे तिची डिग्री सांगितली. ती कशी होती तिला तिचं विशेषण वापरलंय. पतिमिंगित कोविदा. कोविद हा शब्द आपण एखाद्या ज्ञानासाठी वापरतो. ज्ञानाचा उच्च अवस्था म्हणजे कोविद. म्हणजेच समजा जसा आपण प्रवीण शब्द वापरतो, साहित्य प्रवीण, साहित्यात श्रेष्ठ अशी एक डिग्री असते साहित्य प्रवीण. तशी साहित्य कोविद, संस्कृत कोविद म्हणजे ज्ञानी. ती कशाची ज्ञानी होती तर पतिमिंगित कोविदा. पतीची आज्ञा कशी परिपालित करावी याच्यात ती ज्ञानी होती. ती आता ही कधी शिकली माहित नाही, परंतु पतिमिंगित. इंगित म्हणजे इंगित शब्दाचा अर्थ शब्दाने सगळं सांगावं असं नाही, आपल्याला खुणेने कळलं पाहिजे. आपल्याला इंगित म्हणजे त्यांच्या अंतरंगात काय चाललंय, अंतस्थ हेतू काय तो कळला पाहिजे, त्याला इंगित म्हणतात. इंगित म्हणजे आपल्या मनातल्या हेतू जाणणे. मनोज्ञ, मन जाणणारी होती ती, शब्दाने नाही. शब्दाने तर कुणी सांगल, शब्दाने तर कुणी ऐकल, पण शब्दाच्या ऐवजी मनात काय चाललंय हे ओळखणारी होती. म्हणून मनाची भाषा ओळखणारी, म्हणून पतिमिंगित कोविदा असं म्हटलंय. ती कशी होती तर पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिमिंगित कोविदा नित्यं पर्यचरत प्रीत्या. एक एक शब्द मोठा मार्मिक आहे. ती दररोज त्यांची परिचर्या करत होती. परिचर्या म्हणजे सेवा. दररोज परिचर्या करत होती. रोज बरं का, एक दिवस केली, नव्याचे 9 दिवस पुन्हा सोडून दिलं असं नाही. रोज तिचा नित्यनियम होता. पतीची सेवे करायची. पतिसेवेमध्ये ती परायण होती. आणि ही पतिसेवा अशी करत होती हृदगत जाणणारी असल्यामुळं भवानी व भवम प्रभुम. भवानी आणि भव. तर भव म्हणजे रुद्र महादेव आणि भवानी म्हणजे पार्वती. आता यांचंच उदाहरण का दिलं, विष्णूचं आणि लक्ष्मीचं का नाही हो दिलं.
विष्णूचं आणि लक्ष्मीचं उदाहरण यासाठी नाही दिलं की लक्ष्मी आणि विष्णू यांचं उदाहरण याच्यासाठी दिलं नाही त्यांनी की विष्णू तर काय सर्व गुण संपन्न आहेत, लक्ष्मी ती त्यांच्याजवळ असल्यामुळं निरपेक्ष आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू हा पैसेवाला आहे, धनिक आहे, त्यामुळे त्या धनिकाला काय तोटा आहे. पण महादेव तसा नाही, महादेव भिक्षा मागणार आहे. महादेवाचं वैशिष्ट्य असं आहे, स्वयं महेश हा, स्वतः महेश नाव आहे, महादेवाचं नाव महेश आहे. सुतं गणेश हा, त्यांचा मुलगा गणेश आहे. आणि तनयं गणेश हा, मित्रम धनेशम, मित्र धनेश आहे. धनेश म्हणजे कुबेर, कुबेर हे मित्र आहेत. आणि श्वशुरो नगेश हा, श्वशुर म्हणजे सासरा, प्रत्यक्ष हिमालय. पण एवढं असून सुद्धा हिमालय सासरा आहे, जो राजा आहे. कुबेर सगळ्या संपत्तीवान आहे, बँकवाला आहे, सगळे पैसे त्याच्याजवळ आहेत. स्वतः गणेश रिद्धिसिद्धीने युक्त आहे, तो पुत्र आहे. पण तरी सुद्धा तथापि भिक्षाटनमेव शंभो, तरी सुद्धा महादेवाच्या कपाळावर भिक्षाटन लिहिलेलं आहे. दररोज भिक्षा मागायची, संध्याकाळी यायचं आणि पार्वतीने ते करायचं. म्हणून आपण संध्याकाळी जेवण करतो महादेवाच्या सोमवारी. का? संध्याकाळ दिवसभर फिरून भिक्षा मागून संध्याकाळ व्हायची आणि संध्याकाळी त्यांनी खायचं. याप्रमाणे महादेवाला भिक्षा ही त्याच्या नशिबातली काही टळली नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात का तर बलियसी केवळ मी ईश्वरेच्छा, काय करावं, देवाची इच्छा, ईश्वरेच्छा बलियसी. त्याप्रमाणे ते म्हणतात असे महादेव. तेव्हा पार्वतीने अशा महादेवाची प्रार्थना केली. पार्वतीने कुमार संभव नावाचं एक नाटक आहे, या कुमार संभव नाटकामध्ये कालिदासांनी खूप सुंदर विवरण केले. त्यामध्ये ही पार्वती नगाधिराजाची मुलगी आहे, पर्वतराज असणारे हिमालयाची मुलगी आहे. दिसायला मोठी सुंदर आहे. इंद्र चंद्र वरुण कुबेर तिच्यावरती लुब्ध झालेले आहेत, परंतु ती कोणाच्याही त्या रूपाला भाडत नाही. आणि ती एका वनामध्ये येऊन तपश्चर्या करते. आपण म्हणतो ना, अपर्णा तप करीते कामिनी. अपर्णा ती पान म्हणजे हे झाडाचे पान सुद्धा खाऊन तिने तपश्चर्या केली. वाळलेले पानं खाल्लेत, झाडाचे वाळलेले पानं खाऊन तपश्चर्या केली. आणि या वेळेला अनेक लोक म्हणतात, अगं तुझं एवढं सुंदर शरीर आहे, तुझं सौंदर्य आहे, तू राणी, तू एखाद्या राजाची मुलगी, राजकन्या आहेस, तुला राजपुत्रच वर पाहिजे, पण तू त्या महादेवाच्या काय नादी लागलीस? तर तो भूत प्रेत पिशाच्या नादी लागलेला स्मशानामध्ये राहणार आहे आणि हे बरं दिसेल का? ती म्हणते ते काही मला माहित नाही, मी महादेवाचीच प्रार्थना करणार, महादेवाचंच मी उपासना करणार. आणि या कालिदासाने असं वर्णन केलं की शेवटी स्वतः महादेव रूप पालटून तिथे येतात आणि आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता हिचं मन एकदा बघावं, खरोखर ती माझ्यावर नितांत प्रेम करते का, एकदा बघावं. म्हणून ते येतात, रूप पालटून येतात. आल्यानंतर ती त्यांचं स्वागत करते. कुणी अतिथी आला तर स्वागत करणं भागच आहे, स्वागत वगैरे करते अतिथींचं त्याप्रमाणे. आणि मग महादेव वेगळ्या रूपामध्ये आलेले ते बोलायला लागतात, का ग पार्वती, तू तर राजकन्या आहेस? म्हणे हो. मग तू त्या महादेवाच्या जोगड्याच्या काय नादी लागलीस? ती म्हणते हे पहा, तुम्ही माझे पाहुणे आहात म्हणून तुम्हाला मी वाईट बोलत नाही, पण माझ्या महादेवाबद्दल अपशब्द काढलेला मला चालणार नाही. नाही म्हणे अपशब्द नाही सांगत, पण हे पहा, तुझ्या हातामध्ये पहा ना, कडे तोडे, सोन्याच्या बांगड्या असतील, त्या बाजूबंद असतील, त्याप्रमाणे तुझ्यासारखी राजकन्या हत्तीवर मिरवली पाहिजे. तिचं लग्न झाल्यावर तिने हत्तीवर मिरवली पाहिजे. पण महादेवाजवळ आहे बैल, बैलावर बसशील का म्हणले तू? आणि हे बरं दिसत का? तू इतकी सुंदर कोमल गात्राची, अत्यंत सुंदर कोमल तुझे गात्र आहेत, तुझे हात अगदी मऊ लुसलुशीत आहेत. आणि तो महादेव, त्याचे हात पहा कसे आहेत, तो त्या भूत प्रेत पिशांच्या नादी लागतो. त्याने अंगावरती सगळ्या राख फासलेली आहे, ती राख फासलेला हात, आणि ज्यांनी आपल्या हातामध्ये या अस्थींचे वलय घातलेले आहेत, अस्थी वलय,
म्हणजे बांगड्या जशा घालाव्यात त्याप्रमाणे आस्थीच्याच बांगड्या घातल्यात, आस्थीचे कंकणं घातलीत आणि तू इतके सुंदर अशा प्रकारचे सोन्याचे कंकणं घालशील आणि तो आस्थींचे कंकणं घालील आणि तुझा हात हातात घेईल आणि बैलावर बसेल, तुला बरं दिसेल का, हे शोभेल का तुला? असं म्हणल्यावर ती काही बोलत नाही. आणि आणखी एक तुला विचारतो की कपालिनाह पिनाकिनाह अशा शब्दाच्या ऐवजी कालिदासाने कपालिनाह असा शब्द वापरला. तो पिनाक धारण करणारा, धनुष्य धारण करणारा तर आहेच, पण कपालिनाह, कपाली म्हणजे हातात नरोट घेतलंय, नरोट घेऊन फिरणारा महादेव हा तुझा पती झालेला बरा दिसेल का? बैलावर तुला तो मिरविल, हे बरं दिसेल का? असं म्हणल्यावर भवानी काही बोलत नाही. हे पहा, तुम्ही माझे पाहुणे आहेत म्हणून मी दुरुत्तर करत नाही, पण मला इथं थांबणं शक्य नाही, मी निघाले. जर कुणी आपल्या विरोधात, आपल्या जे श्रद्धास्थान आहे त्याच्या विरोधात बोलत असेल तर त्याला विरोध न करता तिथून निघून जाणे हा धर्म आहे. मी आता स्थानांतर करते, मी चालले दुसरीकडं म्हणून ती निघून जाते. तेवढ्यात महादेव आपलं रूप प्रगट करतात. अगं भवानी, मी महादेव आहे, परीक्षा बघण्यासाठी फक्त आलो. म्हणून भवानी व भवम प्रभुम ही एक निष्ठा. आता हा सुद्धा कसा आहे, कर्दम महर्षी राग फासणारेत, भस्म फासणारेत आणि समाधी लावून बसणारेत, आणि ही राजाची मुलगी आहे अशी तुलना आहे. म्हणून भवानी व भवम प्रभुम अशी तुलना केली आहे. कारण ही तुलना महादेवाच्या आणि पार्वतीलाच लागू पडते. कारण पार्वती एक राजकन्या आहे आणि इकडे ही देवहूती सुद्धा राजकन्या आहे. आणि हा अगदी निरीच्छ एक लंगोटी घालून बसलेला आहे. आता त्यांनी वर्णन असं केलंय, मसंस्कृतम. तो जेव्हा राजा बघायला आला तेव्हा, आता राजा आपल्याला बघायला आला म्हणून काही चांगले चांगले वस्त्र त्यांनी धारण नव्हते केले. जी जुनी लंगोटी होती तीच घातली होती. मसंस्कृतम, जुनी खराब झालेली किती दिवसाची तीच लंगोटी घालून बसले होते. का? त्यांना वाटलं तर मला देतील, नाही ते देणार नाही. तेव्हा मसंस्कृतम, असंस्कृत म्हणजे अत्यंत जाडं भरडं असं वस्त्र धारण केलेलं होतं. फार काही रेशमी वस्त्र घातलंय, आता राजा येणार, तो मला बघल, मग माझ्या वस्त्र प्रावरण चांगले पाहिजेत असं त्यांना वाटलं नाही. मी जसा आहे तसा आहे, मी असाच राहतो आणि मी असाच आहे. म्हणून या ठिकाणी केवळ दाखवेगिरीसाठी त्यांनी काही केलेलं नव्हतं. याप्रमाणे आता ही पितृभ्याम प्रस्थिती साध्वी, त्याने सांगितलं की आई वडील गेल्यानंतर ती अशा पद्धतीचं सेवा त्या ठिकाणी सेवाव्रत करत होती की भवानी व भवम प्रभुम. ज्याप्रमाणे भवानी आपल्या महादेवासाठी सर्वस्व त्याग करून आली, सगळ्या प्रकारच्या धन संपत्ती, अलंकार, दाग दागिने, मोठेपणा, प्रतिष्ठा सगळ्याचा त्याग करून आली आणि महादेवाशी एकनिष्ठ राहिली. त्याप्रमाणे म्हणून सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण पती पत्नीचं कोणतं असेल तर महादेव पार्वती. म्हणून आपण पार्वतीची पूजा करतो. वेगवेगळ्या निमित्ताने आपण मग हरतालिका असो किंवा मंगळागौर असो, ह्या सगळ्यामध्ये पार्वतीची पूजा सांगितली. पार्वती आणि शंकर यांचीच पूजा सांगितली. कारण हे दोघंच जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. कालिदासाने जगतः पितरौ वंदे, सगळ्या जगाचे आईबाप आहेत म्हटले. शंकर आणि पार्वती सगळ्या जगाचे आईबाप आहेत आणि म्हणून त्यांना नमस्कार केला. नित्यम पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभुम. आणि ती कशी करत होती सेवा त्याचं वर्णन त्यांनी केलेले. पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिमिंगित कोविदा. कशा पद्धतीची सेवा करत होती तर पती जे सकाळी उठून डोळे झाकून बसायचे तर त्यांना पूजा अर्चेसाठी, त्याचप्रमाणे त्यांच्या योग समाधीसाठी काय पाहिजे ते आधीच आणून ठेवायची. ती कमी झोपायची, धाराडूर झोपत नव्हती, लवकर उठायची. पतीच्या आधी उठणं आवश्यक आहे. पतीच्या आधी उठायची, सडा सारवण करायची, त्याचप्रमाणे तिथे दिवाबत्ती लावून ठेवायची, उदबत्ती लावून ठेवायची आणि फुलं वगैरे दुर्वा ह्या सगळ्या पूजेचं साहित्य आणून ठेवायची. पतीने काही म्हणायच्या आत त्या ठिकाणी त्यांचं आसन तयार करून ठेवायची. आणि याप्रमाणे विश्रंभेण आत्मशौचेन त्यांनी वर्णन केलं. विश्रंभ, ती ही पत्नी अशी सेवा करत होती की हा सगळा योगच आहे. योग
योग समाधीने फक्त तिने डोळे झाकले नाहीत, पण तिचं सगळं आचरण योगाचं होतं. कसं? विश्रंभेन आत्मशौचेन, विश्रंभन आत्मशौचेन. स्वतः आत्मशौच. आत्मशौच म्हणजे मनामध्ये कुठेही विकल्प आणले नाही, कधी राग केला नाही. राग, क्रोध, मत्सर, द्वेष हे सगळ्या गोष्टी सोडून त्याला आत्मशौच म्हणतात. आत्मशौच. आपल्या मनामध्ये फक्त आपल्या पतीचीच निष्ठा कायम ठेवून अत्यंत पतीच्या सेवेमध्ये दक्ष राहिली, त्यांचा विश्वास संपादन केला आणि गौरवेण दमेनच. गौरव, गुरुत्व. कशाचं गुरुत्व? आपल्या पतीचा मोठेपणा. शेवटा आपल्याला महत्व कशाचं आहे? तर पतीचं आहे. पतीच्या कामाचं आपल्याला महत्व असलं पाहिजे, पतीचा मोठेपणा आपल्याला कळला पाहिजे. म्हणून गौरवेण. गौरव म्हणजे गुरुत्व, गुरुत्व म्हणजे मोठेपणा, आणि यातच आपला मोठेपणा आहे. म्हणून गौरवेण दमेनच. दम, शम, दम, उपरती, तितिक्षा हे जे सद्गुण आहेत, हे 6 सद्गुण तिने आपल्या वागण्या बोलण्यामधून निश्चित केलेले होते. आता बोलण्याचा प्रश्नच नव्हता, कारण पती बोलतच नव्हता. गौरवेण दमेनच. दम, इंद्रिय निग्रह. दम म्हणजे शम आणि दम. शम म्हणजे आंतरिंद्रिय निग्रह आणि दम म्हणजे बहिरिंद्रिय निग्रह. मनामध्ये काही जरी आलं तरी चांगलं चुंगलं खावंसं वाटलं तरी खात नव्हती का? पतीच खात नाही तर आपण काय खावं? म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण, आपल्या शरीरावर नियंत्रण, इंद्रियावर नियंत्रण आणि शुश्रूषया सौहृदेनं अत्यंत प्रेमाने त्यांची सेवा शुश्रूषा करत होती. प्रेमाने, आदळ आपट करून नाही. हे कुणीकडून मी या जोगड्याच्या गळ्यात पडले असा राग नव्हता, असा क्रोध नव्हता, अशा प्रकारचा मनामध्ये भाव नव्हता. विसृज्य कामन दंभंच. सगळं काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मी राजाची मुलगी आहे आणि मला काय या आश्रमामध्ये दिले असंही ती कधी म्हणली नाही. सगळ्या गोष्टी सोडून ती शुश्रूषया, मधुर भाषेने त्या ठिकाणी बोलणं, चालणं, राहणं, वागणं. सौहृदेन वाचा मधुरयाच भो. मधुर बोलणं, गोड बोलणं हे फार आवश्यक त्यांनी मानलेलं आहे. कारण गोड बोलण्यामध्ये आपल्या मनाची गोडी जिभेतून व्यक्त होत असते. आदर्श पतिव्रतेचं, आदर्श भारतीय गृहिणीचं हे रूप या ठिकाणी, स्त्रीत्वाचा आदर्श काय तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. अस्ति नास्ती संतुष्टा सा रमान रमा रमा. ती खरं म्हणजे या पतीच्या घरी काय हो? काहीच नव्हतं, काहीही नव्हतं. जे काही होतं ते राजाच्या घरी आहे, परंतु आता यांच्याकडे सगळा नकार आहे. पण तरी सुद्धा ती कधी नाराज झाली नाही, कधी तिने आपल्या तोंडातून अपशब्द काढला नाही. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की अस्ति नास्ती ती संतुष्टा. अस्ति म्हणजे आहे आणि नास्ती म्हणजे नाही. आहे आणि नाही या दोन्हीच्या पलीकडे गेली. जरी एखादी वस्तू नसली तरी सुद्धा संतुष्ट मन पाहिजे, मन संतुष्ट पाहिजे. असलं तरी सुद्धा आपण म्हणतो ना की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हे कहाणीमध्ये नेहमी आपण वाचतो. तर उतू नये, मातू नये आणि घेतला वसा टाकू नये. वसा कोणता आहे? पतीच्या सेवेचा वसा आहे. आणि ती असली तरी उतली नाही आणि नसली तरी नाराज झाली नाही. त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. वेदामध्ये एक उदाहरण आपल्याला दिसतं. अरुंधती ही वसिष्ठाची पत्नी. आता पुढे येणारच आहे, कारण अरुंधती यांची मुलगी यांनी तिला दिलेली आहे. अरुंधती वसिष्ठाला दिलेली आहे. तेव्हा अरुंधतीची बोरे ही अरुंधती यांना नंतर मग अरुंधती मुलगी झालेली आहे. कर्दम महर्षींना 9 जे मुलगी झाल्या त्यापैकी अरुंधती आहे. ती सुद्धा त्यांच्यासारखीच होती. ही अरुंधती वसिष्ठाला दिलेली. म्हणून आज आपण लग्नात आता लग्न कार्य करतात लोक, फक्त काय त्या फोटो सेशनमध्ये व्यस्त असतात. त्यांना कळतच नाही लग्न म्हणजे काय चाललंय, लग्नामध्ये काय मंत्र म्हणतात. लग्नामध्ये अरुंधतीकडे बघून तिला नमस्कार करायचा असतो. आकाशामध्ये अरुंधती दाखवतात आणि पहा ती अरुंधती, नमस्कार करा. काय अरुंधती काय? आणि एवढ्या मोठ्या 7 खणाच्या घरामध्ये किंवा एखाद्या बंगल्यामध्ये किंवा मोठ्या मोठ्या या लग्न कार्याच्या कार्यालयामध्ये लग्न होतं, अरुंधती कुठे दिसणार आहे? तिथं आकाश तरी दिसतं का? पण त्यातलं तात्पर्य असं आहे की अरुंधतीने वसिष्ठाबरोबर जसा संसार केला तसा तू कर,
हे आपल्याला सांगायचं असतं त्यातून. हे त्यातून निर्देशित करायचं असतं. ही अरुंधती एकदा दुष्काळ पडला म्हणे, वेदामध्ये ही कथा आलेली आहे. दुष्काळ पडला आणि काहीच मिळेना. फळं नाही, मुळं नाही, पानं नाही, काही नाही. हिमालयामध्ये हा दुष्काळ सगळा पडला, काही मिळेना. शेवटी काय करावं? वसिष्ठ ऋषी म्हणले, अरुंधती मी पलीकडच्या डोंगरावर जातो, काही मिळतंय का बघू. मी जातो बघायला आणि काही मिळालं तर मी खायला घेऊन येतो. म्हणून वसिष्ठ ऋषी निघून गेले. इकडे अरुंधती एकटीच बसली. तेवढ्याच शंकरांनी एका जोगड्याचं रूप घेतलं. कुणीतरी मागणारा एखादा अतिथी याचं रूप घेतलं आणि आला दारामध्ये. आता दारात अतिथी आल्यावर त्याला विमुख कसं पाठवायचं? घरात तर काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, फळं नाही, मुळं नाही, काही नाही, द्यायलाच काही नाही. आता अतिथी आला. अतिथी आल्याबरोबर ती म्हणाली, या महाराज बसा. आसन टाकलं. गोड बोलली. मनात होतं आपल्याजवळ तर काहीच नाही, द्यायचं कसं. ती मागे परसात गेली आणि तिथे लोखंडाचे कण पडलेले होते. ते लोखंडाचे कण घेतले आणि ती शिजवायला टाकली. आता ते काय शिजणार आहेत का? ते शिजत नसतं. पण ते म्हणाले, ठीक आहे, तोपर्यंत मी शिजायला टाकलंय म्हणे, मी धान्य शिजायला टाकले म्हणली ती. ते धान्य झालं की मी तुम्हाला वाढते, बसत नाही. तोपर्यंत आपण ब्रह्मचर्चा करू. म्हणून ही अरुंधती ब्रह्मचर्चा करायला लागली महादेवाबरोबर. ब्रह्मचर्चा करता करता 1, 2, 3, 4, 5 दिवस लोटले. 1 आठवडा लोटला. नंतर वसिष्ठ महर्षी आले. वसिष्ठ महर्षी आल्याबरोबर त्यांनी काहीतरी खायला प्यायला आणलेलंच होतं. आणल्यानंतर ते आले. त्यांनी पाहिलं. ही आतमध्ये गेली. तिने त्यातले फळं घेतले आणि त्यांच्या समोर ठेवले. महादेवाने ओळखलं. ते म्हणले, का ग? म्हणले, मगाशी तू 8 दिवसापूर्वी म्हणली होती मी काहीतरी शिजायला टाकले, ते काय आहे म्हणले, ते का नाही दिलं मला खायला? आणि मग ती म्हणली, महाराज ते लोखंडाचे चणे होते. ते लोखंडाचे चणे कसे शिजतील बरं? मग तू का म्हणलीस की मी तुम्हाला देते? ती म्हणे, आता नाही तुम्हाला कसं म्हणू? तुम्हाला नाही म्हणणं हे मला गृहस्थाश्रमाला पटत नाही, म्हणून मी नाही म्हणले नाही. आणि मग त्यांनी आशीर्वाद दिला की ज्या ठिकाणी तू हे शिजायला टाकलंस त्याला बदरी पाचक तीर्थ असं नाव त्या ठिकाणी आजही आहे तिथं हिमालयामध्ये. तिथे बदरी पाचक तीर्थ म्हणजे अत्यंत काही जरी टाकलं तरी तिथे उकडलं जातं, शिजलं जातं, असं तीर्थ तिथे निर्माण झालं. आणि म्हणून मी बोरं टाकलेत म्हणली होती ती. त्या ठिकाणी चणे किंवा बोरं शिजायला टाकलेत. म्हणून या कथेचं नाव आहे अरुंधतीची बोरे. तर अरुंधतीची बोरे काय शिजलेच नाहीत, परंतु त्यातून बदरी पाचक तीर्थ मात्र निर्माण झालं. अशा पद्धतीने ही अरुंधती जशी वसिष्ठाच्या सेवेमध्ये तत्पर होती तशी हीच होती. म्हणून ते म्हणतात की ही सुद्धा पतिमिंगित कोविदा, ही देखील तशीच होती. शुश्रूषा करत होती, सौहृद गोड बोलत होती. बोलणं गोड असावं, वागणं गोड असावं आणि या गोडीमध्येच सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे हे कसं किती गोड बोलावं तर ते म्हणतात, ज्याप्रमाणे कागा किसी का धन हरे कोयल किसी को देत. कावळा कोणाचं धन हरण करत नाही आणि कोकिळ कोणाला पैसे देत नाही, परंतु मधुर वचन सुनाये की जग अपना करलेत. गोड बोलून जग आपलंसं करते ती कोकिळा. आणि कावळा काव आपण म्हणतो हाट तिकडं उडून जा, का? त्याचा आवाज आपल्याला ऐकवत नाही. म्हणून माणसाने गोड बोललं पाहिजे. आणि हे गोड बोलणं केवळ वरवरचं नको तर अंतरंगातून पाहिजे. मधुर वचन योगे विश्वास पावे, मधुर वचन योगे वैरिते आप्त भावे, मधुर वचन योगे डुल्लती मत्त हस्ती, मधुर वचन योगे काय कार्ये न होती. अशा पद्धतीचं सुभाषित आहे. तेव्हा असे मधुरता आपल्या वाणीमध्ये असली पाहिजे. म्हणून आपल्या याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा रुद्र म्हणतो त्या रुद्रामध्ये सुरुवातीला मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामी मधुवदिष्यामी मधुमतीन देवे भ्यो वाचमुदिया, म्हणून मधुतेचं वर्णन आहे. मधुमधुया मधु. आपण जेव्हा याचा मधाचा मंत्र म्हणतो तेव्हा सुद्धा माधवीर गावो भवंतु नाहा, म्हणून मधुरता आपल्या वाणीचा गुणधर्म असला पाहिजे.
वाणी मधुर असली पाहिजे आणि ही जी वाणी मधुर आहे तीच खऱ्या अर्थाने आपल्याला श्रेयस्कर ठरते. पण माधुर्य केवळ वरवरचं नको. मधुमधुरात वगिरा केवळ वरवरचं नको. मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनीम. फक्त मुखलेपन करण्यासाठी मधुरता नकोय. केवळ वरवरचं वरती फक्त मुखमे राम आणि बगलमे छुरी अशी मधुरता नको. अंतःकरणामध्ये काहीतरी स्वार्थ ठेवून जे मधुर बोलतात ते वरवर गोड बोलतात, पण आतमध्ये त्यांच्या विष असतं. यत् तदग्रे अमृतमिव परिणामे विश्वोपमम असं नकोय. म्हणून ते म्हणतात की ही अत्यंत माधुर्याने बोलत होती. वाचा मधुरयाच भो हो. आणि हे माधुर्य तिच्या वागण्यातही होतं, बोलण्यातही होतं. ती इतकी एकरूपपणाने सेवा करत होती. शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुर्याच भो विसृज कामं दंभंच द्वेषं लोघमदं मदम अप्रमत्तो ददा नित्यं तेजियाम समतोषयत. तेजियाम समतोषयत. तेजस्वी लोकांना कसा आनंद द्यावा. तेजस्वी रागीट पती, पण रागीट पतीला सुद्धा कसं आपल्या शब्दाने गोड बोलून वळवावं, त्याला आपलंसं कसं करावं, आपल्या अनुकूल कसं करून घ्यावं हे स्त्रियांना कळलं पाहिजे. हा पती फारच रागीट आहेत ना, मग तू त्याच्यावर उतारा कर ना काहीतरी. अरे इच्चू साप बरा त्याला उतारे म्हणतर. विंचू जरी असला आणि साप असला त्याला उतारा असतो का नाही. तर पती किती रागीट असू द्या त्याला उतारा पाहिजे. महादेव रागीट आहेत पण पार्वती त्याचा उतारा आहे, म्हणून तेही समजून घेतलं पाहिजे. आशुतोष उमापती. आणि म्हणून त्यांच्या मनाचा ठाव आपल्याला घेता आला तरच खऱ्या अर्थाने त्या पत्नीचं सार्थक आहे. असं म्हणतात की भामती प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिणारे, शांकर भाष्यावर टीका लिहिणारे एक फार मोठे वाचस्पती मिश्र नावाचे होऊन गेले. वाचस्पती मिश्र हे मिथिलेचे रहिवासी होते आणि हे नृगाचे आश्रित होते. नृग नावाचा राजा होता, त्याचे आश्रित होते. यांचे गुरु होते त्रिलोचन नावाचे गुरु. वाचस्पती मिश्राचे गुरु होते त्रिलोचन. आणि हे शांकर भाष्यावर टीका लिहित होते. शांकर भाष्य म्हणजे गीतेवरचं. टीका लिहिता 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 इतके तन्मय झाले, त्यांचं लग्न झालं, पण ते विसरले आपलं लग्न झालेलं. जे ग्रंथ लिहित बसले, सकाळ झाली की ग्रंथ लिहायला सुरुवात, रात्र झाली तरी त्यांना जाणीव नाही रात्रीची. कुणीतरी येऊन दिवा लावतच आहे, ते लिहितच बसले. असं करता 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 9व्या शतकातले होऊन गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये. 9व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांच्या आधी 300 वर्ष मिथिला नगरीमध्ये आणि शंकराचार्याच्या नंतर 100 वर्ष. तेव्हा त्यांनी भामती प्रकाश नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. आणि याप्रमाणे करता 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 ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि त्यांनी वरती मान केली आणि एकदम विचारलं, तू कोण. त्यांची पत्नी होती, पण ते विसरले आपल्याला, आपलं लग्न झालंय, आपल्याला बायको, हेच विसरले. आणि ती म्हणली, महाराज मी तुमची पत्नी आहे. हा कधी लग्न झालं. अहो गेल्या वर्षी लग्न झालं म्हणले आपलं. मी विसरलो म्हणले, माझ्या ग्रंथाच्या नादात मी विसरलो. हा ग्रंथ म्हणजे शंकराचार्यांच्या शांकर भाष्यावरची ही टीका होती. वाचस्पती मिश्र लिहित होते. आणि मग एकदम त्यांनी पाहिल्याबरोबर आनंद वाटला. ते म्हणले, आता या ग्रंथाचं नाव तुझं नाव मी या ग्रंथाला देतो. म्हणून भामती हे तिचं नाव होतं. भामती प्रकाश असं नाव दिलं. प्रकाश म्हणजे तिने दिवा लावला ना, प्रकाशित केलं ना. तिने जर प्रकाश दिवा लावला नसता तर हे अंधारात पडले असते, यांना दिसलंही नसतं आणि यांना त्या दिवा लावायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. म्हणून त्यांना भामती प्रकाश असं नाव दिलं या ग्रंथाला. अशा पद्धतीचे हे मिथिलेचे रहिवासी नृगाचे आश्रित होते. आणि शांकर भाष्यावर टीका लिहिणारे वाचस्पती मिश्र हे प्रत्यक्ष त्रिलोचन हे त्याचे गुरु आहेत. याप्रमाणे असे आपल्या भारतात लोक होऊन गेले नाहीत असं नाही, असेच लोक होऊन गेले आपल्या भारतात. म्हणून तर भारत महत्वाचा आहे. तेव्हा भारताचं हे महत्व आपल्याला कळलं पाहिजे. या निमित्ताने या ऋषींचं किंवा आपल्याला जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथलेखनाचं सुद्धा आपल्याला महत्व कळलं पाहिजे. हे कर्दम महर्षी तसेच होते, जे डोळे झाकून बसले. तेजयाम समतोषयत. तेजस्वी लोकांना कसा आनंद द्यावा हे तिला माहित होतं. त्याप्रमाणे तिने दैवात गरी असा पतुराशा काले व्रतचर्या आणि व्रत करून 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 कृश झाली बिचारी. सकाळी उठायचं
डुबकी मारायची, तसंच केस आंबाडे बांधायचे आणि कामाला लागायचे आणि दररोज फक्त यांच्या सेवेमध्ये तत्पर राहायचं, हात जोडून उभं राहायचं. करता 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 दैवात जरी असे पतुराशासानाम, पतीच्या या सेवेमध्ये इतकी तल्लीन झाली की कालेन भूयसा क्षामाम, क्षाम म्हणजे अत्यंत कृश झाली. अहो, खायला प्यायला सुद्धा वेळेवर मिळत नव्हतं. जेवढं खायचं तेवढं खायचं की उभं राहायचं पुन्हा. या कर्षिता अत्यंत कृश झाली. व्रतचर्या, या व्रताने इकडे यांचं व्रत चालू, तिकडे तिचं व्रत चालू. आणि एकदम एके दिवशी कर्दम महर्षींनी एकदम डोळे वरती करून तिच्याकडे पाहिलं, दृष्टी टाकली आणि पाहिलं, अरे बिचारी जेव्हा लग्न झालं तेव्हा कशी होती, लग्न झालं तेव्हा तिचं रूप, सौंदर्य, लावण्य, त्याचप्रमाणे तिचं शरीर हे कसं होतं आणि आज व्रताने कसं झालंय. बिचारी काटकोळी होऊन गेली, निस्तेज झाली. तिच्या चेहऱ्यावरती आणि ते प्रेमाने बोलू लागली, अगं तू किती दिवस माझी सेवा करतीस. कर्दम म्हणतात, तू आतापर्यंत माझी सेवा केलीस त्याने मी प्रसन्न झालो आणि आता